तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर हा व्हिडिओ कालचा आहे. तर काल गणपती बाप्पा येणार होते, त्याच्यासाठी मी इथं वाफेवरचे मोदक बनवलेले. मोदक वगैरे बनवून झाल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं. तर मी तर आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं. गणपती बाप्पाला घेऊन आल्यानंतर ना छान अशी आरती वगैरे करून घेतली. बिल्डिंगमध्ये ना छोटंसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती परमनंट असते स्थापन केलेली. पण दरवर्षी आम्ही दुसरा गणपती बाप्पा आणतो आणि त्याची 7 दिवस पूजा करून ना 7व्या दिवशी विसर्जन करत असतो. तर बिल्डिंगमधली सगळी येऊन ना संध्याकाळच्या वेळेला छान असं आरती वगैरे करत असतात. तर आरती झाल्यानंतर ना मला इथं ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते. तर सगळ्यात अगोदर मी बिना तूप टाकता मी खोबरं भाजून घेतलं. त्याच्यानंतर तूप टाकून सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचं. खोबरं मी इथं हाताने क्रश करून घेतलं आणि सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचं. इथं मी गूळ 2 चमच तूप टाकून ना फक्त वितळून घेतलेलं, पाक वगैरे करायचं नाही. तर मिक्सरला बारीक केलं ड्रायफ्रुट्समध्ये ना 1 चमच वेलची पूड टाकायचं, गूळ टाकायचं आणि छान असं लाडू वळून घ्यायचं. तर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.